सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील चौंडेश्वर या गावामध्ये नुकतीच 3-4 दिवसापूर्वी एक अतिशय दुःखद घटना घडली। मातंग समाजातील महिला उषा साठे या महिलेला, ती महिला आणि तिचं संपूर्ण कुटुंब ज्या नितीन देशमुख याच्या सचिन देशमुख याच्या शेतीवरती काम करत होते, मागच्या अनेक वर्षापासून ते त्याच्या शेतामध्ये इमानी इतबारी काम करत होते आणि हे काम करत असताना उषा साठे या महिलेला अतिशय निर्गुणपणे, म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही की एका महिलेला गोळी घालून ठार मारलेला आहे। तर ही घटना समस्त मातंग समाज आणि एकूण दलित समाजासाठी अतिशय धक्कादायक घटना आहे आणि ही घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर या घटनेच्या संदर्भामध्ये जनतेचा आक्रोश तयार झालेला आहे। आज आम्ही सत्यशोधक बहुजन आघाडी म्हणून आरक्षण वर्गीकरण कृती समितीच्या मार्फत सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होतो। या दौऱ्यावरती असताना आज आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी यांची भेट घेतलेली आहे आणि यांची भेट घेऊन या संदर्भातला जो आरोपी आहे सचिन देशमुख, तर त्या सचिन देशमुखवरती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा याच्यानुसार गुन्हा दाखल करावा, तसेच ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला जास्तीत जास्त कशा पद्धतीने शिक्षा होईल यासाठी शासनानं प्रशासनानं त्या संदर्भामध्ये तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आज आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी यांना भेटून केलेली आहे। हे भेटून करत असताना आज आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात सातत्यानं दलित असतील, आदिवासी असतील, यांच्यावरती सातत्यानं अन्याय अत्याचार होत राहतात। त्यांना किड्या मुंग्यासारखं त्यांना मारलं जातं। माणूस आहेत की नाही असा प्रश्न या देशामध्ये आमच्यासारख्या दलित समूहातील माणसांना पडत आहे। जसं किड्या मुंग्याला रगडलं जातं तशा पद्धतीनं दलित, आदिवासी, भटके या समाजाच्या लोकांना मारलं जातं। निमित्त कारण एकदम छोटंसं असतं, कारण कितीही छोटा असू द्या, परंतु आमचं मरण स्वस्त होत आहे अशा पद्धतीनं आमच्या माणसांना मारलं जातं आणि अशा पद्धतीनंच उषा साठेचा खून केलेला आहे। साधारणतः आम्ही कार्यकर्ते आहोत। या सगळ्या त्या प्रकरणाच्या संदर्भातलं ज्यावेळेस आम्ही निरीक्षण केलं, आम्ही माहिती काढली, तर माहिती काढल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलं, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार की त्या ठिकाणी त्या आरोपीचा तालुक्याच्या ठिकाणी एक लॉज आहे आणि त्या लॉजमध्ये, हॉटेलमध्ये त्या संबंधित महिलेचा मुलगा हा मॅनेजर म्हणून नोकरीला होता आणि तो नोकरीला असताना हॉटेलच्या मध्ये काय गैरव्यवहार घडत असतील, काही 2 नंबरचे धंदे वगैरे चालत असतील, परंतु या सगळ्यामध्ये हॉटेलवरती रेड पडली आणि हॉटेलवरती रेड पडल्यानंतर आपण बघतो की त्या हॉटेलमध्ये मालक बाजूला राहिला, परंतु त्या ठिकाणी संबंधित उषा साठेंच्या मुलाला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि तो जेलमध्ये आहे आणि तो जेलमध्ये असताना मालक बाजूला राहिला, परंतु तिथं सुद्धा आपल्याला दिसतं की बळी कुणाचा दिला तर दलिताचा बळी दिला जातो। अशा पद्धतीने सगळीकडेच दलितांचा बळी दिला जातो, आदिवासींचा बळी दिला जातो, भटक्यांचा बळी दिला जातो। म्हणून ही जी घटना आहे तर या घटनेच्या संदर्भात ती जी उषा साठे आहेत त्यांनी त्या देशमुखच्या मागे असा सतत धोशा लावला असेल की माझा मुलगा तुझ्या हॉटेलला कामाला होता आणि तो आज जेलला आहे, तर तू त्याला सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न कर, परंतु सदरील आरोपी हा कोणत्याही पद्धतीनं प्रयत्न करत नव्हता। वरून त्या सदरील आरोपीनं त्याचा पिछा सोडवण्यासाठी दिवसाढवळ्या त्या उषा साठेंना गोळी घालून ठार मारलेला आपल्याला दिसतो। सदरील घटनेचा आम्ही जाहीर शब्दामध्ये निषेध व्यक्त करत आहोत आणि आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, तसेच पोलीस अधीक्षक सोलापूर यांना सुद्धा निवेदन देणार आहोत। आज आम्ही निवेदन देत असताना संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष युवराज रणदेवे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलं आहे। त्याचबरोबर संघटनेचे समन्वयक श्रीमंत जाधव या ठिकाणी आहेत, प्रदेश उपाध्यक्ष अरविंद पाटोळे आहेत। तसेच या सदरील घटनेचा निषेध करण्यासाठी आमचे सहकारी चळवळीतील मित्र आणि मानवी हक्क अभियानचे महाराष्ट्राचे सरचिटणीस भाई यशवंत फडतरे हे सुद्धा सदरील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी, तसेच जी महिला आहे, जी पीडित महिला आहे, तिच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी भाई यशवंत फडतरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर पुन्हा एकदा सदरील घटनेचा जाहीर निषेध करून जे आरोपी आहेत त्या आरोपींना कडक कारवाई करावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। तसेच सर्वात महत्त्वाचं असं आहे की गावगाड्यामध्ये दलित समूहाची संख्या राहत असताना ती अल्पसंख्याक असतात आणि अल्पसंख्याक असल्यामुळे ते साधनविहीन असतात। साधनविहीन असल्यामुळं त्यांना सतत दडपणाखाली जगावं लागतं। तर ज्या ठिकाणी अन्याय अत्याचाराची घटना झाली त्या ठिकाणी दाब
बघण्यात येते. आणि ज्या ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या विरोधात दलित समाजातली माणसं ज्यावेळेस प्रशासनाकडे न्याय मागतात, दाद मागतात, त्यावेळेस असं आम्हाला साधारणतः सगळीकडेच जाणवतं की वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यावरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळं पोलीस प्रशासनाला आणि महसूल प्रशासनाला आमची विनंती आहे की सदरील कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावं, अशी सुद्धा मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे केलेली आहे. तर यानंतर भाई यशवंत फडतरे हे त्यांच्या संघटनेच्या वतीने सदरील घटनेचा निषेध व्यक्त करते. परवा दुर्दैवी घटना घडलेली आहे. आमच्या भगिनी साठे यांना गोळ्या घालून त्यांची हत्या केली. आम्ही अकलूजमध्ये जाऊन आलो, तिथं प्रत्यक्ष ती माहिती घेतली. गेल्या अनेक दशकापासून महाराष्ट्रामध्ये दलित, शोषित, भटकेमुक्त आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत आहे. परंतु त्या अन्याय अत्याचाराला शासन कोणत्याच प्रकारे दाद देत नाही. आणि म्हणून सत्यशोधक संघटना आणि मानवी हक्क अभियान यांच्या वतीनं आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि जर त्या महिलेला न्याय नाही मिळाला, त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण नाही मिळालं किंवा महाराष्ट्र शासनाने त्यांना आर्थिक मदत नाही दिली तर आम्ही रस्त्यावर येऊ. आमची अशी मागणी आहे की उषा साठेच्या परिवारातील एका व्यक्तीला शासनाने तात्काळ शासकीय सेवेमध्ये त्यांना समाविष्ट करावं, अशी दोन्ही संघटनेच्या वतीनं मागणी आहे.